सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। समोर जर पाहिलं तर मात्र सोन्या गायकवाड तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रवीण षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। 5 ओव्हरची आणखीन एक मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जारी आहे। आज अनेक आपले बक्षीस दाते मात्र उपस्थित आहेत, त्यामध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी या मंडप सौजन्य आहे स्मार्टलिंक ट्रान्स फ्रेट प्रायव्हेट लिमिटेड, सन्माननीय किशोर शेठ जिंजाड, त्याचबरोबर सन्माननीय दत्ता शेठ चौधरी असतील, रविराज फ्रेट मोर, सन्माननीय पंढरनाथ शेठ भोसले, माझे आदर्श सरपंच यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ। फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील चांदीचे ब्रेसलेट देणारे गारकेंडी गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय निवृत्तीनाथ चौधरी हे देखील या ठिकाणी व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत। नानांचं देखील असेल स्वागत। आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब स्वरूपाचा आहे। 4 पारितोषिक जर पाहिली तर मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 25,000 सन्माननीय विलास राबाजी जिंजाड आयुषी रोडलाइन्स आणि सन्माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 सन्माननीय पप्पू शेठ गडगे शूटे ट्रेडिंग कंपनी आळेफाटा, सन्माननीय संतोष शेठ चाटे बळीराजा कृषी सेवा केंद्र अळकुटी शिरापूर, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 धोंडीभाऊ शेठ जिंजाड व्हाईस चेअरमन गारकेंडी यांच्या माध्यमातून। बक्षीसदात्यांचा उल्लेख देखील होणं गरजेचं आहे। हे सगळे बक्षीसदाते प्रत्येक वर्षी आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि त्याचमुळे झुंजार चषक प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात मात्र जे साजरे केले जात आहे। उदय शेठ जिंजाड यांच्या वतीनं पारितोषिक टीएनच्या प्रत्येक षटकारासाठी एक जरी षटकार खेळला 500 रुपयांचं पारितोषिक, टीएनच्या षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी आपण पाहतोय। दिवसभर पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण, पारितोषिकांची खैरात, गारखेंडी प्रीमियर लीग तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ओ थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय। डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचेल, 1 धाव मिळेल, सिंगल त्या ठिकाणी मिळेल। धावा जर पाहिला तर मात्र 3 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे। शिवझुंजार चषकाचा थरार या ठिकाणी मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद शेठ मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मात्र मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। दिवसभराच्या सत्रात अनेक ग्रामस्थ मैदानावरती मात्र उपस्थित आहेत। गोपाळदादा जिंजाड असतील, अनंत शेठ जिंजाड आहेत, सन्माननीय भीमराव गायकवाड सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचेही स्वागत असेल। हा फटका मिड विकेटच्या दिशेला, चेंडू जातोय सीमापार, खणखणीत चौकार। बाहुनी मोका हा मारलाय चौका। ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार। प्रत्येक विकेट साठी संघ मालक सन्माननीय शंकरदादा जिंजाड, मंजाभाऊ दादा जिंजाड, नितीन भाई जिंजाड यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेट साठी। ओ हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक येईल, चेंडूवरती सिंगल घेतली जाते, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते। टीएन जिंजाड आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड। तालुक्यामधील मात्र एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख आहे। डावखुरे हाताचे फलंदाज जास्तीत जास्त टीम मध्ये मात्र समाविष्ट केले आणि काय फलंदाजी केली प्रवीण गावडेनं। प्रत्येक मॅच मध्ये प्रवीण गावडे चमकताना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला। अनेक खेळाडू आहेत ते चमकले, परंतु प्रवीण गावडेचा उल्लेख नक्कीच मी आवर्जून या ठिकाणी करेल। दरम्यान मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज। याच बरोबर केलंय आक्रमण, केलंय प्रहार, चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन। थँक्यू डीजे। स्कोर कार्ड वरती बाहुनी मोका हा मारलाय चौका। थांबा आता धावा स्कोर कार्ड वरती 12 आपण या ठिकाणी पाहतो आहे। 12 रन, 12 धावा धावफलकावरती आहेत। मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। समोर सुशांत गायकवाड, हा फटका आपण पाहतोय, गॅप मध्ये चेंडू आहे, शतरक्षक दूर आहे, शेवटच्या क्षणी चेंडू हातात त्या ठिकाणी घेतलाय, सिंगल मिळेल,
एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक एका धावेच्या साहाय्यानं 13 वरती धावफलक जाऊन पोहोचताना जे पाहायला मिळतं आहे 13 रन 13 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली। धावा स्कोर कार्ड वरती आहेत 13 धावा। एका षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलाय। नितीन षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये होतोय सज्ज। दुसरा दिवस खूप महत्वाचा असतो आणि अनेक संघांना आपापला निकाल नक्कीच कळलेला आहे जवळपास। उद्याचा दिवस देखील खूप महत्वाचा असेल। 2 मॅचेस अजून मात्र बाकी राहतील। दरम्यान मात्र आपण पाहतोय नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आपण पाहतोय। सोन्या गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला आहे। हा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू फेड केलाय सिंगल घेतलीये एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 14 वरती 14 रन ऑन स्कोर कार्ड। आज दिवसभरात अनेक विषय स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांचे आदरणीय नरेश डोमे सर असतील दीपक मंडले सर असतील यांनी मात्र जे घेतले परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटची फार मोठी परंपरा गारखिंडी गावाला 7 वर्ष गारखिंडी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा अप्रतिम आयोजनाखाली नक्कीच चालू आहे। त्या पाठीमागे शिवझुंजार मित्रमंडळ खऱ्या अर्थानं ब्रीदवाक्यच युनिटी इज पॉवर आहे एकीही शक्ती। वाईट बॉल आहे खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा। धावफलक 15 धावा ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे। धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक मॅच रोमहर्षक रंगतदार आटीतटीची आपण शिवझुंजार चषक 2024 मध्ये पाहिलेली आहे। सन्माननीय रामदास झिंजाड यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय। संघ मालकांच्या वतीने देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे। पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण या ठिकाणी खेळाडूंवरती मात्र जी केली जाते। पलीकडचा कक्ष जर पाहिला तर मात्र आमचे देवरामदादा चौधरी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। हा फटका शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली सुरेख झेल अप्रतिम झेल टीएन ला परतावं लागेल। महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय टीएन बॅक टू द पॅव्हेलियन। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। सागरनं टिपला एक अप्रतिम झेल। पांडुरंग आईस कँडी गेली कित्येक वर्षे सेवा देणारी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय। बाबाई शेठ झिंजाड यांचं देखील 3 दिवस उद्या देखील आगमन असेल परंतु 2 दिवस त्या ठिकाणी मात्र त्यांनी आईस्क्रीम पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केले। कुणाचा दिवसभर कडाका आहे बाबाजी झिंजाड यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल सज्ज तयार। सन्माननीय अनंता शेठ झिंजाड मंडळाचे मार्गदर्शक सामन्याचा आनंद घेत आहेत। दुसऱ्या बाजूला सन्माननीय भिवाजी कचरू गायकवाड दौलत शेठ झिंजाड ही सगळी मंडळी आज दिवसभर सामन्यांचा आनंद घेत आहेत। त्यांचं हार्दिक स्वागत। पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिली दिशा चेंडू सीमारेषेच्या लगत होईल सीमा पार खणखणीत चौकार। पाहुनी मोका हा मारलाय चौका। ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार। मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय हा फटका आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमा पार खणखणीत चौकार 4 रन। पाहुनी मोका हा मारलाय चौका।
ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. महेंद्र शेठ चौधरी यांच्या वतीनं या चौकारासाठी पारितोषिक असेल 200 रुपयांचं आणि लागोपाठ 3 जर खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकार जर खेळला तर संदीप शेठ जिंजाड यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. चौकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर उदय जिंजाड यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिक आणि पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण करणारी स्पर्धा गारकिंडी प्रीमियर लीग. ओ मिस टाइम आहे, शतरक्षक येईल चेंडूवरती. हॅट्रिकची संधी निश्चित आली होती, त्या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलक जर पाहिलं तर मात्र असेल 23 वरती धाव फलक आहे आणि या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र जो संपलाय 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओव्हर संपली. सन्माननीय रामदास शेठ उजगरे मंडळाला नेहमीच मोलाचं सहकार्य, नेहमीच आर्थिक योगदान, पारितोषिक देणारे हे व्यक्तिमत्व दानशूर दाते रामदास शेठ उजगरे यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आगमन अनेक जणांचं आज होणार आहे. उद्या आहे फायनल, उद्या आहे समारोप, उद्या आहे अंतिम दिवस. उद्या अनेक मान्यवर देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. प्रत्येकाच्या नजरा नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून आहेत. गेली 4 महिने अनेक ग्रुपच्या माध्यमातून चर्चा रंगतीये कोण जिंकणार, परंतु उत्तर उद्या सगळ्यांना सायंकाळच्या 7 पर्यंत नक्कीच मिळणार आहे. मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. अप्रतिम आयोजन शिवझुंजार ग्रुपने या ठिकाणी केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सीतारामदादा चौधरी आजही त्यांच्या आठवणी नक्कीच आपल्या बरोबर आहेत आणि दादांच्या स्मरणार्थ शिवझुंजार मित्रमंडळानं गेली 7 वर्ष अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र जे केले. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय रॉनी, समोर मात्र आपण पाहतोय सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला आहे. अप्रतिम चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल आल्हाट आहे आणि अमोल आल्हाट यांच्या नावावरती नक्कीच मला वाटतं काल देखील तो उल्लेख झाला. एक विक्रम या वर्षी आहे. नांदूर पठार या ठिकाणी पार पडलेली क्रिकेटची स्पर्धा सुपर ओव्हर मध्ये या फलंदाजानं 6 चेंडूवरती 6 षटकार लागवलेले आहेत. महाराष्ट्रात असा एकमेव फलंदाज आहे सुपर ओव्हर मध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकलेले आहेत. नॉन स्ट्राईकच्या दिशेला अमोल आल्हाट. ताकद आहे, नजाकत आहे, पॉवर आहे सुशांत गायकवाडच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. सुशांत गायकवाडचा खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी करतो आहे, एक उत्तुंग षटकार खेळलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 29 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. ओ बॅटची काढा त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे वेगवान सिंगल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर 2 धावा होत आहेत पूर्ण. टाळ्यांचा कडकडा प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती नक्कीच होताना जो पाहायला मिळतो आहे. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र सन्माननीय अशोक उमाजी गायकवाड, सन्माननीय संजय बाजीराव गायकवाड, त्यानंतर महेंद्र गायकवाड सगळे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज आपण पाहिलं तर महाराजा फायटर्स या टीमनं बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. आनंदवाडी टायगर्स टीमनं 2 मॅच आज मात्र ज्या जिंकलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत.
ओ हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम टाकलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. उद्याचा दिवस देखील खूप महत्वाचा असेल. उद्या 14 एप्रिल आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मात्र जयंती उद्या मोठ्या थाटामाटात मात्र साजरी केली जाणार आहे. परंतु क्रिकेटच्या दृष्टीने देखील उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स आमने सामने आणि शेवटची मॅच असेल रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी आमने सामने उद्या मात्र असणार आहेत. ही शेवटची मॅच. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. चेन्नई जिंकणार म्हटल्यानंतर इथंच काहीतरी वेगळं होईल. दीपक सर आणि माझे कधी वाद होत नाही, परंतु चेन्नई आणि मुंबईवरून नक्कीच एकदा वाद झाला होता. या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती या 32 धावा मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाचे पाऊल गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पोपटशेठ चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रणझुंजारचे अगदी अध्यक्ष गेली कित्येक वर्ष अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे गेनभाऊ दादा चौधरी. सरपंच साहेब नक्कीच उपस्थित आहेत. निवृत्ती नाना चौधरी प्रत्येक वेळेला मंडळाला फार मोठं मार्गदर्शन नानांचं नक्कीच या ठिकाणी राहतात. सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचा मुकुंदा मोरे देखील उपस्थित झालाय. त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो आहे रॉनी. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिला तर मात्र 32 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शांत वातावरणाला अशांत करणाऱ्या फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. पाच ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांचा सामना या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. उद्याचं नक्की सगळ्यांना निमंत्रण असेल. कार्यक्रम पत्रिका आम्ही सगळ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप. उद्या आहे अंतिम दिवस. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येनं सकाळच्या 17 पासून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अमोल अल्हाट ऑन स्ट्राइक. टाकडी डोकेश्वर गावचा सितारा स्ट्राइकच्या दिशेला खेळताना जो पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा त्या 32 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे या इनिंग मधले मात्र 11 चेंडू असतील शिल्लक. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्की संबोधलं जातं. अमोल अल्हाटला उभं करून ठेवलंय. काय गोलंदाजी केली जाते प्रवीणद्वारे. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे गणेश बोरुडे नक्कीच काम करताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. प्रीमियर लीग स्वरूपाचा क्रिकेटच्या स्पर्धेचा जमाना आहे. तालुक्यात अनेक प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. याच बरोबर अमोल अल्हाटचा हा फटका भूषण क्षीरसागर चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. अमोल अल्हाट बॅक टू द पॅव्हेलियन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिला तर मात्र 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. या इनिंग मधले 9 चेंडू शिल्लक असतील. योगदान अनेक जणांचं आहे. त्यामध्ये योगदान संघ मालकांचं देखील आहे. अनेक संघ मालकांनी संघ मालकत्व घेतलं. प्रत्येक वर्षी मात्र 6 संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. आमचे बक्षीसदाते असतील, मान्यवर असतील, संघ मालक असतील यांचं योगदान. दरम्यान कॅच ड्रॉप चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. लॉंग ऑफच्या दिशेला त्याने षटकार ठोकलाय. डावखुऱ्या हाताचे फलंदाज विशेषतः चमकताना नक्कीच पाहायला मिळतात या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आकर्षक मैदान देखील बनवले. त्या पाठीमागे आमच्या अनेक संयोजकांचे कष्ट आहेत. ओ हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. धावफलकावरची धावा आहेत त्या 38 धावा. मॅच चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय वर्ंगवाडी 11 शंकरदादा झिंजाड म्हणजे भाऊदादा झिंजाड नितीनभाई झिंजाड यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मळगंगा फायटर्स सन्माननीय रामदास शेठ उजगरे व भास्कर शेठ झिंजाड यांच्या मालकीची टीम आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. थँक्यू. आपल्या टीमचा नक्कीच खेळ या ठिकाणी पाहता येता. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 38 धावा. षटक संपली आहेत एकूण आपण पाहतोय 4 षटक आणि शेवटचे 6 चेंडू या इनिंग मधले मात्र जे बाकी असतील. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. हर्षल गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. सुशांतच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय. कॅट ड्रॉप पुन्हा एकदा. मैदानाच्या आतमधले आवाज देखील ऐका. खूप महत्वाची कॅच आहे सुशांतची आणि ती मात्र ड्रॉप होते. कोणती धाव घेतली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. आपण पाहतोय सुशांत गायकवाड. लढावं लागेल. झुंजावं लागेल. प्रचंड मोठा संघर्ष शेवटपर्यंत नक्कीच करावा लागेल. एक सन्मानजनक स्कोर हा बनवावा लागेल. पहा स्ट्राईक का स्वतःकडे ठेवली याचं उत्तर सुशांत गायकवाडच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. दादा आवाज दे थोडा. ऑपरेटर मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. सुशांत गायकवाडच्या बॅट मधून एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू ग्राउंड मध्ये नाही, शाळेत नाही. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावली हातातील संधी कारण झेल सुटला. शिव झुंजार ग्रुप गारखिंडी म्हणतात. तुझ्यावर याला माझ हे आता कसं वाटतंय. सुशांत गायकवाडचा जलवा. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढे. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांचा दणदणीत षटकार. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार. 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय रामदास शेठ उजगरे संघ मालक यांच्या वतीनं पारितोषिक प्रदान केले जाईल. तर गोलंदाजांना विकेट जर घेतली तर संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी रामदास शेठ उजगरे यांच्या वतीनं 500. बॉल घेऊन या. बॉल आपले संयोजक कोणी असतील चेंडू आतमध्ये पोहोचवा. बॉल घेऊन या.
आणखीन एक सूचना, या ठिकाणी मंडळाचे संयोजक अनिल जिंजाड यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी सगळ्यांना चुलबन आमंत्रण आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी अन्नदान आहे, जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी जायचं आहे. सन्माननीय अनिल गीताभाऊ जिंजाड यांच्या घरी तो कार्यक्रम आहे. सगळ्या खेळाडूंना त्या ठिकाणी निमंत्रण असेल. ओ हा चेंडू नो बॉल, नो बॉल. त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा, नो बॉल. 52 धावा. हा गेला नो बॉल. रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी यांकडून नो बॉलची एक रन. 52 धावा धावफलकावरती. फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भास्करांना जिंजाड पुन्हा एकदा शुभ आगमन. या ठिकाणी आपण पाहतोय मंडळाचे मार्गदर्शक आहेत आणि या मळगंगा फायटर्स या टीमचे संघमालक आहेत. धाबा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र स्थिर 52 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत गायकवाड ऑन स्ट्राइक. शेवटच्या षटकातील काही चेंडू असतील बाकी शिल्लक. प्रयत्न असेल स्फोटक आणि आक्रमक फटके खेळण्याचा सुशांत गायकवाड यांचा. ओ हा चेंडू अप्रतिम टाकलाय. बॅट नक्कीच आपण पाहतोय का पायाचा वेध घेणारा त्या ठिकाणी चेंडू होता. सुशांत गायकवाड उभं करून नक्की ठेवलंय गोलंदाज हर्षल. आज अप्रतिम गोलंदाजी केली हर्षलनं दिवसभराच्या सत्रामध्ये. आता मात्र भरकटणारी गोलंदाजी. वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होती ऍड. धावफलकावरती धाबा आपण पाहतोय 53 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा गेला वाईट बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईट बॉलची एक रन. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा अक्षरशः अवांतर धावांची खिरापत मैदानाच्या आतमध्ये जी वाटली जाते. वर्षभरात किती व्यस्त कार्यक्रम असो गारखंडीची स्पर्धा म्हटले की नक्कीच अनेक खेळाडू खेळण्यासाठी इच्छुक असतात. खास सीताराम दादांचं प्रेम आणि आपण या ठिकाणी पाहतोय गेली 7 वर्ष आमच्या शिवझुंजार मित्रमंडळानं केलेलं आयोजन. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय सिंगल घेतली आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 55 धावा धावफलकावरती. या षटकात खर्च केल्या गेल्या आपण पाहतोय अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केला नाही तर चांगली गोलंदाजी. एकूण धावा आल्या या षटकामध्ये 17 धावा आपण या ठिकाणी पाहतोय या षटकामध्ये ज्या आल्या आणि या एकूण धावा ज्या बनवल्या गेल्या 55. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा. वर्ंगवाडी 11 संघ खेळायला आला. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन भाई झिंजाड, माननीय मंजाभाऊ दादा झिंजाड, माननीय शंकर झिंजाड दादा, वर्ंगवाडी 11. थँक्यू मंजाभाऊ दादा चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंजाभाऊ दादा चौधरी यांचं हार्दिक स्वागत. एखादा उत्सव असल्याप्रमाणे सगळे मुंबईकर युवक नक्कीच आमचे कार्यकर्ते सगळे मात्र या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आनंद घेतात 3 दिवसाचा. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली. गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय रामदास शेठ उजघरे, माननीय भास्कर शेठ झिंजाड, मळगंगा फायटर्स.
तुमच्या अनमोल सौजन्याने गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 झाले धन्य, जेव्हा लाभले आपल्या वतीने अन्नदान सौजन्य। आपल्या स्पर्धेसाठी अन्नदान सौजन्य देणारे जय माता दी ग्रुप नावासेवा यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। आतिश पोपळगट हे देखील या ठिकाणी या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण पाहतोय एक इनिंग संपली आहे, 56 धावांचा असेल टार्गेट आणि जशी सेकंड इनिंग चालू होईल पुन्हा एकदा आज दिवसभर ज्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकतोय आदरणीय नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील। या सर आपलं स्वागत असेल। आपल्या संयोजकांपैकी आहेत ना 2-3 जण पलीकडच्या बाजूला बंगल्याच्या बाजूला त्या ठिकाणी थांबायचे, फक्त बॉल बाहेर गेलेले आतमध्ये आणायचे आहेत, विनंती आहे। धन्यवाद। धन्यवाद प्रवीण सर, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। शिवझुंजार मित्रमंडळाचं अत्यंत शानदार आयोजन असलेली स्पर्धा, साखळी स्पर्धेचे परतीचे सामने आता सुरू आहे। प्रत्येक संघाच्या मला वाटतं शेवटच्या मॅचेस आता शिल्लक राहिलेल्या असतील आणि यानंतर उद्या या स्पर्धेची अंतिम लढत देखील आपण बघणार आहोत। एकूण 6 संघ मागच्या 7 वर्षांपासून खेळतायत, संघ मालक देखील त्यांना तितक्याच उत्स्फूर्तपणे सपोर्ट करतायत। आयडॉल आयकॉन पारनेर तालुक्यातील अत्यंत ताकदवान खेळाडू आवर्जून या स्पर्धेमध्ये खेळतात। मी बघितलं सकाळपासून अनेक ज्येष्ठ खेळाडू सुद्धा ज्यांनी क्रिकेट सोडून दिलेलं आहे मात्र आवर्जून गारखिंडी प्रीमियर लीग खेळण्यासाठी हे खेळाडू इथे आज बघायला मिळाले। तर एकंदरीत खेळाडूंनी गौरवलेली स्पर्धा, ग्रामस्थांनी देखील खूप चांगला सपोर्ट करत ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आणलेली आहे आणि सातत्याने अव्याहतपणे याचं नियोजन होत असताना मी शिवझुंजारच्या प्रत्येक सदस्याचं मनापासून कौतुक करेल, ग्रामस्थांचं अभिनंदन करेल। एक चांगली स्पर्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खेळाडूंसाठी इथे उभी करतात। तर जाऊया मैदानामध्ये, इथे मॅच सुरू आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे, तो 56 धावांचा पाठलाग, 5 षटकामध्ये 56 धावा, निश्चित मोठं टोटल नाहीये, मात्र मगाचा सामना आपण पाहिला होता 50च्या आत स्कोर असताना सुद्धा एखादा संघ जिंकू शकतो हा विश्वास आनंदवाडी संघानं इथे निर्माण केलेला आहे। क्रिकेटची मॅच असते, कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही, कोणताही विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजून तयार झालेला नाहीये। त्यामुळे धावफलकावरती 50 असेल काय, 56 असेल काय किंवा अजून किती स्कोर असेल काय, तेवढ्या धावा ओलांडणं हे पाठलाग करणाऱ्या संघासाठी महत्त्वाचं ठरतं। हलकासा वारा वाहतोय, मला वाटतं वाऱ्याचा वेग वाढलेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि तो अशा दृष्टीने आहे की कोणता, तो डाव्या हाताचा फलंदाज असेल, तो उजव्या हाताचा फलंदाज असेल, त्याच्यासाठी हा वारा निश्चित अडचणीचा ठरू शकतो आणि मला वाटतंय वाराच या मॅचचा किमयागार सुद्धा ठरू शकतो। अगेन्स्ट दी वाइंड तुम्हाला खेळायचंय आणि विपरीत परिस्थिती आहे, ही अवघड परिस्थिती आहे, या परिस्थितीतून वाट कशी काढणार ही टीम हे बघायचंय। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल लेन्थ आपण म्हणू शकतो, बॅट आणि पॅड मध्ये थोडंसं अंतर राहिलं, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, धाव फलकावरती धाव अजून 1 आहे। वरंगळवाडी फलंदाजी करतायत आणि मळगंगा संघाची फलंदाजी आपण सर्वांनी बघितलेली आहे। 56 धावांचा पाठलाग इथे अपेक्षित आहे। उंच आकाशामध्ये चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक मागे आहे, 1च धाव इथे प्राप्त होऊ शकते। एक क्रिकेट प्रेमी गाव ही ओळख गारखिंडीची सुरुवातीपासून आहे
आज पुन्हा एकदा तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये देखील नावलौकिक गारखेंडी गाव तयार करते या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत बरोबर, अक्की, अक्षय, आकाश बोळे गोलंदाजी मार्कवरती. आकाश बोळे सकाळपासून आपण पाहिले आकाशनं पहिलं षटक हाताळलेलं आहे. अनेक गोलंदाज आपण बघतो की काही गोलंदाज पहिल्या षटकांचे स्पेशालिस्ट असतात, काही गोलंदाज शेवटच्या षटकांचे स्पेशालिस्ट असतात. बऱ्यापैकी आपण पाहतो जो आघाडीला गोलंदाजी करतो त्याला शेवटच्या षटकांसाठी देखील ठेवलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण या गोष्टी बघत असतो. उचलला चेंडू आकाशामध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे, ड्रॉप होईल, कॅच. झेल सुटलेला आहे, जीवदान इथे मिळणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये 5 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू राहणार आहे. आकाश बोळे 56 धावा 5 षटकामध्ये ओलांडायच्यात. आणि पहिल्या षटकामध्ये आकाशने इथे थांबवलेले फलंदाजांना रोखून धरलेले आहे. एक जीवदान जरूर मिळाले इथे फलंदाज प्रवीणला. प्रवीण आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. प्रवीण सलामीचा फलंदाज आहे आणि त्याला जीवदान इथे दिलेलं आहे. हे जीवदान क्रिकेटमध्ये असू द्यात किंवा युद्धात असू द्यात, जीवदान अत्यंत धोकादायक ठरतात. स्टोरीज निश्चित खूप आहे जीवदानांच्या, मात्र इथे या जीवदानाचा फायदा कसा उठवेल प्रवीण बघायचे. चेंडू वाईड आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर. पृथ्वीराज चौहानला 2 जीवदानं दिली होती, मोहम्मद गौरीला 2 जीवदानं दिली होती. हा गेला वाईड बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड, शिवम फॅब्रिकेशन गारखेंडी यांकडून वाईड बॉलची अकरान. बघा एक वाईड आहे, धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आकाशनं चांगली गोलंदाजी केली. इथे पाहायचंय काय बाउन्स आहे, गुड लेंथ वरून एवढा मोठा बाउन्स. दिवसात तारे चमकू शकतात, काजवे चमकू शकतात फलंदाजांच्या डोळ्यासमोर, आणि तेच घडलं इथे पहिल्या षटकामध्ये. धावफलकावरती 6 धावा आहेत. पहिलं षटक संपलं, सलामीची जोडी मैदानामध्ये. 6 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. मळगंगा फायटरचे संघमालक सन्माननीय भास्कर शेठ झिंजाड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मळगंगा फायटर संघमालक रामदास शेठ उजगरे आणि भास्कर शेठ झिंजाड, तर वरंगळवाडी 11 संघाचे संघनायक शंकरजी झिंजाड दादा आणि मंजभाऊ दादा झिंजाड, नितीनभाई झिंजाड यांच्या मालकीचा संघ आहे. इथे पायचे स्लॉक केला मिड विकेटला आणि षटकार. 6 धावा इथे मिळतील. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. बघा एक षटकार येतोय संदीपच्या बॅट मधून. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे चांगला ठरतोय. राजू झिंजाड गोलंदाजी मार्क वरती. आज एक हॅट्रिक लागोपाठ 4 विकेट सकाळच्या सत्रामध्ये मिळवणारा गोलंदाज. आग ओकताना बघायला मिळाला होता त्या सामन्यामध्ये. त्यानंतर थोडासा निश्चित महागडा ठरला मधल्या मॅच मध्ये, मात्र या मॅच मध्ये प्रभावी ठरावं लागणार आहे. कमी धावा रोखायच्यात. फुल टॉस चेंडू उचलण्याचा प्रयत्न फसलेला आहे. कोण घेणार हा कॅच, आणि चेंडू जमिनीवरती पडतोय. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला. झेल घ्यायचा होता यष्टीरक्षकाला शक्य होतं, मला वाटतं थर्डमॅनलाही शक्य होतं आणि पॉइंटलाही शक्य होतं. कोणीच तिथे खाली पोहोचू शकलेला नाही. एखादा चेंडू ज्यावेळेस तुमच्याकडे येत असतो, चेंडूच्या लेंथ पर्यंत जाण्यासाठी विराट कोहली असं म्हणतो की तुम्हाला 3 सेकंद लागले,
तर तिथे तो वेल ट्राय होऊ शकतो. लोक म्हणतील गुड वेल ट्राय, मात्र तुम्ही जर तेच अंतर 2 सेकंदापर्यंत कमी केलं तर म्हणतात लोक गुड कॅच. 3 सेकंदावरून 2 सेकंद अंतर कमी करणं, 1 सेकंद कमी करणं हे एवढं सोपं नसतं. त्यासाठी विराट कोहलीच लागतो. आणि इथे तर खूप वेळ होता, मात्र ना यष्टीरक्षक ना थर्ड मॅन ना स्क्वेअर लेग कोणीच पोहोचू शकला नाही. कव्हरला खेळायचा होता चेंडू, आतली कट चेंडू मिड ऑफला, धावा इथे मिळणार नाहीत. सुंदर गोलंदाजी राजू झिंजाडकडून. या षटकामध्ये देखील धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय. पहिलं चेंडू षटकार होता, तिथून पुढे त्यांना अडवल्यात धावा आणि धाव फलकावरती बघायचंय मात्र 14 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11.20च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. याबरोबर पुन्हा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू आहे. चांगलं व्हेरिएशन दाखवलंय या सामन्यामध्ये. कधी लोअर फुलटॉस टाकलाय, कधी थोडी फ्लाईट दिली, कधी शॉर्ट ऑफ लेन टाकलाय, तर कधी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर घेऊन गेलाय राजू झिंजाड. त्याचा परिणाम असा आहे की फलंदाजाला कुठलाही फटका खेळण्यासाठी तो सेट होऊ देत नाहीये. डावखुऱ्या हाताचा संदीप स्ट्राईक एंड वरती पहिला षटका ठोकला होता संदीपनं. इथे पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर, पुन्हा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी राजू झिंजाड कडून. मागच्या 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार होता. 2 षटकामध्ये धाव फलकावर 14 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली. चढला जीव येऊन तुला कीव प्रीतीचा पाखरा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो. रिटायर्ड आउट. आणि प्रत्येक षटकाराला संघ मालकांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. वरंगळवाडी 11च्या 18 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज आहे. चांगली मॅच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने खिंड लढवलेली आहे आणि लढवावी लागेल. बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली होती. सिद्धी मसूदचं 5000 सैन्य समोरून आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये 250 जेदे बांधलांची फौज घेऊन बाजीप्रभू उभी राहिले गोडखिंडीमध्ये. रात्री 10-11च्या सुमारास पन्हाळा सोडला होता. चिखल काटे दगड गोटे तुडवत ही मंडळी 53 किलोमीटरचं अंतर धावून पहाटेच्या सुमारास घोडखिंडीत आलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये 53 किलोमीटर धावल्यानंतर सकाळी 5-6 पासून तर रात्री दिवस मावळेपर्यंत हे मावळे ना तहान ना भूक ना अन्न ना पाणी लढत होते. 250 मावळे 5000 सैन्याविरुद्ध. कशी लढाई असेल, खिंड कशी अडवली असेल आपण फक्त विचार करू शकतो. इथे सुद्धा पराक्रमाची तीच गाथा आपल्याला बघायची आहे. पुन्हा चांगला चेंडू. लय सापडलेली फलंदाजाला आकाशला परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये प्रभावी ठरलेला आकाश आघाडीच्या फलंदाजांना इथे अडवतोय. आकाश हा बाजी प्रभूची दुसरी आवृत्ती आहे. इथे शेलार मामाच्या तडफेने लढावं लागेल. इथे तानाजी मालुसरेचा पराक्रम अंगामध्ये नसा नसामध्ये भिनवावा लागेल. तेव्हा कुठेतरी विजयश्री तुमच्याकडे येऊ शकते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द बॅट. चेंडू आकाशामध्ये थेट सीमारेषा पार होईल. इथे मिळतायत यस 4 या 6 4 रन. वैभव कातोरे सरांचा इशारा. चेंडू चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओलिभे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. भूषणच्या बॅटमधून आलेला षटकार. भूषणची
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय माणिक शेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. आकाश या चुका टाळाव्या लागतात, तुम्हाला कमी धावा डिपेंड करायचा आहे. हा गेला नो बॉल, रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी यांच्याकडून नो बॉलची एक रन. धावफलकावरती 19 धावा आहेत. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि भूषण समोर आहे. खर तर प्रवीण विकेट सॅक्रिफाईस केली, रिटायर्ड आउट झाला तो भूषण साठी. याबरोबर आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा गॅप मिळेल तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, भूषणचा दुसरा चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर, प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा, नाव आपलंच गाजतंय बाबा. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना आकाशला धावा रोखण्यासाठी आक्रमणावरती आणलं होतं. ब्रेक थ्रूची इथे गरज होती, मात्र संदीप आणि भूषण ही जोडी मैदानामध्ये या दोघांना रोखायचे. 2 चौकार इथे येत आहेत. क्षेत्ररक्षकांची सुद्धा चांगली साथ मिळणं गरजेचं असतं, कारण क्रिकेटचा हा खेळ एका खेळाडूवरती नसतो. 11 खेळाडूंनी एकजीव होऊन खेळणं महत्वाचं आहे. इथे फटका खेळायचा आहे, गुड लेंथला उचलण्याचा प्रयत्न. एक स्किल असतं, स्लोअर बाउन्सर आपण ज्याला नकल बॉल म्हणतो. टप्पा पडल्यानंतर तो जाग्यावरती उभा राहतो. अशा परिस्थितीमध्ये फटका खेळणं निश्चित कठीण आहे. कनेक्शन नव्हतं यावेळेस भूषणला आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावर 23 धावा. षटक 3 इथे सुरू आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जवळपास 33 धावांची आवश्यकता आहे. 3रं षटक मैदानामध्ये सुरू. यानंतर 2 षटकं अजून आहेत आणि या षटकामध्ये विजयाच्या दिशेने अग्रेसर होत आहे. तिथे याबरोबर आखूड टप्प्याचा बाहेर जाणार. पुन्हा नो बॉल, 2 चेंडू नो या षटकामध्ये येत आहेत. या धावा रोखणं अत्यंत गरजेचं असेल. 1 धाव अधिक नो बॉल, 2 धावा इथे प्राप्त होतील. 25 धावा धावफलकावरती. हा गेला नो बॉल, रॉयल दूध उत्पादक पप्पू शेठ चौधरी यांच्याकडून नो बॉलची एक रन. धावफलकावरती 25 धावा आहेत. एक चांगला चेंडू. वाह, असे ठेवणीतले चेंडू बाहेर काढणं गरजेचं आहे. सणावाराला आपण ठेवणीतले कपडे बाहेर काढतो ना, तसेच चेंडू सुद्धा बाहेर काढावं लागणार. एक प्रमुख अस्त्र असतं एखाद्या गोलंदाजाचं. एखाद्या चेंडूवरती प्रचंड प्रभुत्व असतं की तो कधी म्हणजे झोपेतून उठवला ना त्याला, की त्याला म्हटलं ना हा बॉल टाक की तो टाकणार, असं प्रभुत्व असतं. आणि तो बॉल मोक्याच्या क्षणी बाहेर काढणं महत्वाचं आहे. आकाशकडून एक निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी अत्यंत महत्वाची आहे तिथे. लेंथ बॉल यावेळेस उजव्याच्या बाहेर. वाईडची घोषणा. 1 अतिरिक्त धाव. धावफलकावरती 26 धावा. लांबलेलं षटक आहे. आकाश हे षटक 2 चौकार देखील आले. 3 अतिरिक्त धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. मर्यादित षटक करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि यावेळेस बरोबर पुन्हा एकदा संघ मालकांकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे षटकारासाठी. चौकारासाठी सुद्धा 200 रुपये, षटकारासाठी सुद्धा 200 रुपये. जिंकणं, टीम जिंकणं महत्वाचं आहे. एक चांगला फटका कव्हरला. आउटफील्ड तिथे स्लो आहे आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना होतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 28 धावा. 3 षटकांचा खेळ याबरोबर संपणार आहे.
28 धावा धावफलकावरती 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स. प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. बारा चेंडू 28 धावा. प्रत्येक सामना इथे अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक संघासाठी तो सामना महत्वाचा आहे. 6 संघांमधून 4 संघ उद्या या मैदानामध्ये सेमीफायनल मध्ये येणार आहेत. पण ते 4 कोणते आहेत हे आज संध्याकाळपर्यंत ही मॅच संपेपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. त्यासाठी उद्याच्या 2 मॅचेस ज्या साखळीच्या आहेत त्या देखील अत्यंत महत्वाच्या असणार आहे. प्रत्येक संघ इथे आपली ताकद आजमावतोय आणि मागचे 6 पर्व आपण बघितलेले त्या संघांना. त्यामुळे या मैदानामध्ये कसं खेळायचं, टीम कोणती पाहिजे याची संघ मालकांना सुद्धा चांगली जाणीव आहे आणि म्हणूनच तगड्या टीम्स या स्पर्धेमध्ये येतात. पारनेर तालुक्यातील ताकदवान खेळाडूंचा खेळ बघायला मिळतो. उजव्या इशा बाहेर पंच केला चेंडूला एक कव्हर पॉइंटला आणि तिथे एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर. प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा. 11 चेंडू 24 धावा. रोड विपरीत परिस्थिति ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. आज हीरो बनण्याची संधी या खेळाडूंना आहे. तो गोलंदाज असू शकतो, तो फलंदाज असू शकतो. आखूड टप्प्याचा चेंडू हो विलक्षण वेगवान. यष्टनच्या पाठीमाग दत्ता कोरडे यांना आपण बघतोय. भरपूर काळ क्रिकेटची सेवा केलेला हा अवली आहे. आजही क्रिकेट पासून दूर गेल्यानंतर गारखेंडी प्रीमियर लीग साठी सातत्यानं, कारण एक नातं राहिलेलं आहे स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांच्यामुळं या खेळाडूंचं, या गावाचं आणि क्रिकेटचं एक नातं राहिलेलं आहे आणि त्या नात्यासाठीच आज ही सगळी मंडळी या मंचावरती इथे एकत्र येतात. एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व. मला वाटतं आजही तसा समालोचक क्रिकेट क्षेत्रामध्ये अस्तित्वात नाहीये. आज चांगला फटका, दिमागदार फटका, षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. साक्षी रोड लाईन्स. प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार. बघा इथे या षटकाराबरोबर धावफलकावरती असतील 32 धावा. विजयाचं समीकरण आता बदललेलं आहे. 24 बरोबर ना, 24 धावांची आवश्यकता आहेत. 9 चेंडू 24 धावा. सहा धावा. आता किती स्कोर कार्डवर? 38. 39 धावा. स्कोररचं काम त्या डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. डेड बॉलचा इशारा. 39 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी आता 17 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू, माफ करा, 8 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे. शेवटच्या क्षणामध्ये अत्यंत रंगलेली ही मॅच. दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत, प्राणाची बाजी लावतायत इथे. याबरोबरच पुन्हा उजव्या इशा बाहेर आणि 22ची धाव.
7 चेंडू आणि 16 धावा. आपण चर्चा करत होतो याच गावचे सुपुत्र स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांच्याविषयी, कारण त्यांच्याबरोबर अनेक सामने, अनेक मॅचेस, अनेक स्पर्धा समालोचन करण्याची संधी मला लाभली. हे खरं तर भाग्य आहे माझ्यासाठी. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि डिक्लेरेशन झोन मध्ये वाईड. अधिक 22 मिळतील. किती 22 या? 1 की 2? 22-2. 3 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतील. अलभ्य लाभ आपण म्हणू शकतो. काही वेळेस आपण बघतो की प्रयत्न करतो पण तरी यश मिळत नाही. कधी कधी दत्त म्हणून पुढे उभे राहतं आणि तेच चित्र इथे बघायला मिळते. 3 धावा या चेंडूवरती. धावफलक पुढे पोहोचेल. 43 धावा. विजयासाठी मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. 13 रिक्वायर्ड टू विन. यावर्षी द करेक्ट स्टोरी हे जे सोशल मीडिया चॅनल आहे, संपूर्ण जगभरातील अत्यंत प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईने मागोवा घेत त्याच्यावरती लिखाण करणारं हे एक वेबसाईट आहे द करेक्ट स्टोरी. या करेक्ट स्टोरीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी समालोचकांची माहिती मागवण्यात आली होती आणि त्यामध्ये देखील स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलेला होता. तर त्यांच्या पश्चात मला वाटते 2011 नंतर आज 2024 म्हणजे 13 वर्षानंतर एका राष्ट्रीय लेवलच्या मीडिया प्लॅटफॉर्मनं सीताराम दादा चौधरी यांची दखल घेतली. हे सुद्धा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा. प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली. 13 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 13 धावा विजयासाठी अपेक्षित आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कोणत्या गोलंदाजाला इथे आता आणलं जाईल मोर्चावरती हे बघायचे. फलंदाज मात्र संदीप आणि भूषण या दोघांनी किल्ला लढवलेला आहे. घोरपडी सारखे खेळपट्टीवरती ठाण मांडून उभे आहेत. मुक्काम ठोकलाय खेळपट्टीवर. गोलंदाज महेंद्र, संदीप आणि भूषण. एक महत्वाचं आपण पाहिलं की प्रवीण सुरुवातीला त्याचा फॉर्म लागत नव्हता. त्याला लक्षात आलं की आपण मैदानातून बाहेर गेलं पाहिजे. भूषणसाठी तो बाद न होताच मैदानाच्या बाहेर गेला रिटायर्ड आउट होऊन. एक चांगला खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर टीमला फायदा होऊ शकतो. खरं तर हे जे बलिदान असतं हे सॅक्रिफाईस असतं. या गोष्टीचा त्याग करणं टीमसाठी महत्वाचं असतं आणि ते दाखवलं इथे प्रवीणनं. त्याचा फायदा संदीपला आणि भूषणनं इथे उठवलाय. तब्बल 3 चौकार आणि 1 षटका ठोकत भूषणनं विजयाच्या वाटेवरती अग्रेसर केलेला आहे वरंगळवाडी संघाला. मळगंगा विरुद्ध वरंगळवाडी अत्यंत महत्वाची मॅच आहे कारण या मॅच वरती या दोन्ही संघांचं भविष्य अवलंबून आहे. वरंगळवाडी संघ फलंदाजी करताना भूषण स्ट्राइक एंड वरती. महेंद्र सामना गोलंदाजीसाठी तयार आहे. 6 चेंडू 13 धावा. अत्यंत रोमहर्षक सामना इथे. चित्तथरारक लढत आपल्या समोर. उजव्या यष्टीच्या बाहेर स्लोवर 1 चेंडू निर्धाव. महेंद्र चौधरी गोलंदाजी करतात आणि महेंद्र चौधरी यांच्या प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय भिवाजी कचरू गायकवाड यांच्या वतीनं 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी महेंद्रसाठी पारितोषिक असेल. गारखिंडी गावातल्या खेळाडूंनी सुद्धा प्रभावित केलेले कारण समोरचे तालुक्यातले दिग्गज खेळाडू आहेत. असं असताना गारखिंडी गावातले खेळाडू याचं बॉल याचं बॅट अत्यंत सुंदर प्रदर्शन करताना बघायला मिळाले सकाळपासून. स्लोवर 1 उंच आकाशामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. सुंदर झेल. फलंदाज संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा कमबॅक मॅच मध्ये पुनरागमन करताना संघ मळगंगा. आज नाही तर उद्या कधीच नाही. जिंकायचे आज दोन्ही संघांना.
4 चेंडू 13 धावा. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. विजयाच्या वाटेवरती अग्रेसर असताना इथे स्पीड ब्रेकर उभा केलाय गोलंदाज महेंद्रनं. स्लोवर 1 चेंडू टाकलेत. वारा आहे, वाऱ्याचा कसा उपयोग करायचा याचं देखील चांगलं नॉलेज आहे इथे महेंद्रकडे. पहिले 2 चेंडू आपण पाहिलेत, त्याने लेंथ बॉल टाकले, विशेष म्हणजे फ्लाईट टाकले, गती कमी केली. टेनिस क्रिकेटमध्ये वारा हा महत्वाचा भाग असतो. आपण लेदर क्रिकेट म्हटल्यानंतर तिथे आपण बघतो की ड्यू फॅक्टर आहे का. एक पारितोषिक येतं. एक महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर सुनील चौधरी पाटील 1 वर्ष अगदी विजेतेपद देखील पाटील 11 टीमनं मिळवलं. त्या संघाचे मालक सुनील चौधरी पाटील यांच्या वतीनं महेंद्र चौधरी यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. तिथं आकाशात ढग आहे का, वातावरणात दमटपणा आहे का, वातावरण कोरडं आहे का, या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. म्हणजे परिणाम करतात या गोष्टी हवामान क्रिकेटवरती. टेनिस क्रिकेटवरती एकच गोष्ट परिणाम करते, ती म्हणजे फक्त वारा. आणि त्याचा उचित फायदा घेण्याचा प्रयत्न महेंद्रचा बघायला मिळाला पहिल्या 2 बॉलवरती. पाहायचे आता याला उत्तर काय शोधणार. 4 चेंडू 13 धावा. यस, या चुका टाळायच्या आहेत. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. 2 धावा इथे मिळतील. 4 चेंडू 11 धावा. या ठिकाणी महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर सन्माननीय सुनील शेठ शंकर चौधरी यांच्या वतीनं पारितोषिक असेल 500 रुपयांचं. धन्यवाद. 4 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. संघ मालकाकडून हे बक्षीस आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं. डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप स्ट्राइक एंड वरती सलामीला आलेला संदीप अजूनही खेळपट्टीवरती आहे. हो, स्लोवर 1 त्याचा फायदा घेतला इथे गोलंदाजानं. वा, चांगली गोलंदाजी, सेन्सिबल गोलंदाजी मी तर म्हणेल. तुम्ही पाहिलं त्याच्याकडे वेग त्याने कमी केलेला आहे, लेंथ वरती जास्त विश्वास ठेवलेला आहे. त्याचा परिणाम असा झालाय की फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतायत आणि कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू, धावा इथे मिळणार नाहीत. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 11 धावा. काय मॅच आपण बघतोय. शेवटचा रंगलेला सामना इथे गारखेंडी प्रीमियर लीग मध्ये. वाह, इथे हलकस अपील पंचांकडे. मात्र लेग बिफोर विकेटचा नियम ऑफ आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न तिथे अडवण्याचा. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 47. तर विजयासाठी 2 चेंडू 9 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 9 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत 2 चेंडू मध्ये. आणि मला वाटते वाऱ्याचा पुन्हा एकदा एक झोत आलेला आहे ग्राउंड वरती. मगाशी 2 चेंडू थोडासा थांबला होता, आता पुन्हा एकदा झोत आलेला आहे. हा फायदेशीर ठरतो की तोट्याचा ठरतो. फलंदाजांना तोट्याचा ठरतो की फायदेशीर ठरतो, की गोलंदाजाला तोट्याचा की फायदेशीर. वाह, व्हॉट अ बॉल. डाव्या इष्टीवरचा हा चेंडू शफल झाला होता संदीप. आणि इथे सुटकेचा निश्वास टाकला असेल या मैदानामध्ये. अर्थातच मळगंगा संघाने एरंगळवाडी विरुद्ध मळगंगा, वरंगळवाडी विरुद्ध मळगंगा. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दर्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. वरंगळवाडी संघासाठी मात्र उशक्काल होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 1 चेंडू 9 धावा. आणि या बरोबर सामना जिंकला मळगंगा फायटर. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली. गारखेंडी प्रीमियर लीग अर्थात शिवझुंजार चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय रामदास शेठ उजघरे, माननीय भास्कर शेठ झिंजाड, मळगंगा फायटर्स. अत्यंत
अत्यंत रोमहर्षक चित्तथरारक झालेला सामना अखेर मळगंगा फायटर्सने जिंकला. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. दिवसभराच्या सत्रामध्ये अत्यंत